3 जुलैला महासभा आपल्या अंबरनाथ नगर परिषद मध्ये होती। तर त्या महासभामध्ये मी एक प्रश्न निर्माण केलेला, प्रीती हॉटेलचा माग, जयशंकर हॉटेलचा माग एक अनधिकृतपणे मला वाटतं 1 ते 1.5 गुंठे जागा आहे, 2 गुंठे नगरपालिका जागा आहे, त्यामध्ये महसूलचे पण काही जागा आहे आणि नगर परिषदचे पण त्यामध्ये जागा आहे। तर त्यावर यांना दिसून सुद्धाही रोज लोक तिथून येतात जातात, त्यावरून त्या लोकांचं सुद्धाही तिथं अनधिकृतपणे टपऱ्या अनधिकृतपणे तिथं बांधकाम केलेलं आहे आणि ते दिसतंय लोकांना। तर त्या विरोधात मी त्यांना विचारलेला प्रश्न की तुम्ही ते का तोडत नाही, तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही कारवाई करू। 3 जुलैला मी आवाज उचलल्यानंतर 14 जुलैला यांना पत्र दिलं, तर काल त्याच्यावर कारवाई झाली। तर कारवाई त्यावर काय झाली, फक्त एक टपरी तिथून उचलली आणि एक गरीब महिला तिथं रोटी आणि भाजी याचा व्यवसाय करत होते, त्याची त्यांनी ते शेड तोडलं। पण मुख्य जो तो शेड आहे तिथं अजूनही तो शेड तसंच आहे। मला वाटतं नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी जे पण आहेत ते अतिक्रमण विभागामध्ये यांच्याकडून पैसे घेतात किंवा ते त्यांचे जावाई लागू नये। जर पैसे घेत नसतील तर ते जावाई नक्की आहे, कारण की अशी सोय हे कुणालाच नगरपालिका देत नाही। एखादा गरीब माणसाने आपलं पत्र खोलून नवीन पत्र जर बसवलं तर यांची पूर्ण फौज तिथं उपस्थित होते की तुम्ही कुणाला विचारून पत्र खोलतायत। इतर तर 2 ते 2.5 गुंठ्यावर बांधकाम झालेले आहेत आणि नगरपालिकेचं असं पण नाही की लांब इथून फक्त 50 मीटरच्या अंतरावर आहे ते तिथं बांधकाम झालेले आहे। तर त्यांचा विरोध करण्यासाठी आज त्यांचे ढोल ताशांनी त्यांना आपण एक एवढं मोठं काम केलं, एक गरिबांची त्यांनी हातकडी तोडली, एक गरिबांचं त्यांनी एक टपरी तोडली, तर ते एवढं मोठं काम कुणी करू शकत नाही। एवढं मोठं धाडस गावित साहेबांनी केलं, तर त्या गावित साहेबांना काहीतरी आपल्याला मान सन्मान दिला पाहिजे। एवढं मोठं काम कोण करणार आहे न घाबरता कुणाशी। तर त्यांना आज आपण एक शॉल त्यांना आपल्याला भेटले नाही, तर त्यांच्या खुर्चीवर आपण एक हार आणि एक शॉल आपण तिथं त्यांना दिलेले आहे। हे बघा, सत्तेत सहभागी असताना आपल्याकडे आमच्या शिवसेनेमध्ये 2 आहेत, आमचा आवाज कानावरही पडतो आणि कानाखाली पडतो। आम्ही प्रयत्न करतोय कानावर आवाज पडो, पण ज्या दिवशी कानावर पडणार नाही तर आम्हाला दुसरा ऑप्शन माननीय श्री सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले आहे। त्यांनी त्याबाबतचं पुढचं आश्वासन काय दिलं? आपल्याला नवीन जे मुख्य अधिकारी अतिरिक्त आले भुजबळ साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिले की मी नवीन आहे, मला 2 दिवसाचा वेळ द्या। तर आपण त्यांना 2 दिवसाचा वेळ देत नाही, आपण अजून त्यांना 10 दिवसाचा वेळ देतो। येणाऱ्या जीबी मध्ये त्याच्या आधी 10 दिवस 8 दिवस कधी जीबी असेल त्याच्या आधी मला ते तिथं जे कारवाई आहे तो तुम्ही करण्यात यावी। पुढचं पाऊल का असेल? बघा, एक नगरसेवक का निवडून येतो तर शहराची समस्या सभागृहामध्ये मांडावी आणि त्या सभागृहामध्ये सगळे नगरसेवक असतात, सगळे अधिकारी वर्ग असतात, सीओ साहेब असतात, आपले माननीय नगराध्यक्ष मॅडम सुद्धा असतात। जर निवडून दिल्यानंतर तिचं माझा जो आवाज मी तिथं उचवला अनधिकृत बांधकाम विरोधात, जर हे ऐकत नसेल तर त्या सभाचा त्याग करणं हे माझ्याकडे शेवटचा पर्याय राहील।